नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. म्हाडा लोकसभा मतदार भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मोहिते पाटील नाराज झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरले. मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून लाखाचे लीड मिळाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांचा 86,000 मतांनी पराभव करत खासदार निंबाळकर लोकसभेत पोहोचले. माळशिरस तालुक्यात 2019च्या निवडणुकीत मोहिते पाटील आणि बहुतांश मोहिते पाटील विरोधक यांना एकत्र आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी साधली होती. यातूनच इथून लाखांचे लीड मिळाले होते. मात्र यावेळी मोहिते पाटील हेच भाजपच्या विरोधात लढत असताना या तालुक्यातील कट्टर मोहिते पाटील विरोधक अशी ओळख असलेल्या उत्तम जानकर यांना रणजितसिंह निंबाळकर यांच्या मागे उभे राहण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. विशेष विमानानं जानकर नागपूरलाही गेले. परत आल्यानंतर जानकर यांनी समर्थकांची 19 एप्रिल रोजी बैठक घेत त्यांच्या भावना जाणून घेत निर्णय घेऊ असं म्हटलं होतं. मात्र 19 एप्रिलच्या बैठकीत उत्तम जानकर यांनी खळबळजनक खुलासा केलाय. आमचं आणि मोहिते पाटलांचं 6 महिन्यापूर्वीच ठरलं होतं असं सांगितल्यानं त्यांचे समर्थक देखील अवाक झाल्याचं दिसून आलंय. यातूनच उत्तम जानकर यांच्या खांद्याला खांदा लावून मोहिते पाटील यांना विरोध करत आलेले एकत्र आले असून रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी खडूस तालुका माळशिरस येथे ही बैठक घेण्यात आली. या बैठकीस मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलंय. आज ही बैठक आयोजन केली तर त्यामागचा उद्देश काय, प्रमुख कारण काय होते आणि कशासाठी ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं? या बैठकीचा उद्देश असा होता, काल जो 19 तारखेला या विरोधकाचे प्रमुख माननीय जानकर साहेब यांनी या मोहिते पाटलांना पाठिंबा दिला. त्यामुळं माळशिरस तालुक्यातील जे विरोधक आहेत त्यांना बोलावून विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. ह्या बैठकीत आम्ही सगळ्या नेते मंडळीचं मत जाणून घेतलं. आता बहुतांश आपण पाहिलंच असेल की मोहिते पाटलांना विरोध करणे किंवा त्यांच्या विरोधात राहणे अशा सारासार एकंदरीत तो विचार मत व्यक्त केलं. काल 2 मोठे नेते एकत्र आले आणि सांगितले की तुम्हीचं आमचं मिळून जवळपास 2 लाखाहून अधिक लीड त्या माळशिरस तालुक्यातून मिळेल. ठीक आहे, त्यांना तसं वाटतं. तसं होत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार. आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा देऊ त्यांना मताधिक्य देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करणार. आपण मगाशी सांगितलं की पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल. हो, मग आजच्या बैठकीचं काय सार्थक आहे? सार्थ फक्त मत जाणून घेतलं ना. लोकांचं मत, जनमत काय आहे, त्यांच्या मनामध्ये काय विचार आहे, कालची जी 19 तारखेचा निर्णय झाला आहे त्याच्यावर तर रिॲक्शन काय आली. त्यांनीच विनंती केली की तुम्ही बैठक घ्या, आपण प्रत्येक नेते मंडळीचं मत जाणून घेऊ. त्या पद्धतीने आज जे आलेले आहेत ती सगळी प्रमुख नेते मंडळी, प्रमुख सगळ्या पक्षाचे होते. तुमचा निर्णय किती आहे? शिल्लक सेनेचे विश्व प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातली विधानं पाहता यांना मनोरुग्णालयात ॲडमिट होणं गरजेचं आहे. त्यांना कधी वाटतं की पवार या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत, तर त्यांना कधी वाटतं की राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. त्यांना तर काही दिवसांपूर्वी साक्षात्कार झाला की उद्धव ठाकरे सुद्धा पंतप्रधान पदाचे उमेदवार का असू नये. त्यांची ही सगळी विधानं ही मनोरुग्णाचे लक्षणं आहेत. त्यामुळे पुणे येरवाडा येथे मनोरुग्णालय आहे. त्यांचा फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांचा ॲडमिशन फॉर्म भरलेला आहे असं गजानन काळे यांनी म्हटलंय. शिल्लक सेनेचे विश्व प्रवक्ते आणि सामनाचे संपादक संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातली विधानं पाहता यांना मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट होणं गरजेचं आहे. त्यांना कधी वाटतं आदरणीय पवार साहेब हे या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. त्यांना कधी वाटतं राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. आता तर काही दिवसांपूर्वी त्यांना हा साक्षात्कार झाला की आदरणीय उद्धवजी सुद्धा पंतप्रधान पदाचे उमेदवार का असू नये. त्यांची ही सगळी विधानं ही मनोरुग्णाचे लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे पुणे येरवडा येथे असलेले जे मनोरुग्णालय आहे त्याचा फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांचा ऍडमिशन फॉर्म भरलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम संजय उर्फ मनोरुग्ण राऊत
यांची शुभचिंतक हितचिंतक राहिलेली आहेत, त्यांच्यावर पूर्ण उपचार व्हावेत, त्यांनी औषधं घ्यावीत आणि लवकर बरं होऊन यावे, यासाठीच हा ऍडमिशन फॉर्म आम्ही भरलेला आहे. त्याच्यासोबत काही कागदपत्र, समाज माध्यमात आलेली त्यांची विधानं, चॅनल मीडियात आलेली त्यांची विधानं आणि वृत्तपत्रात आलेली कात्रण ही सोबत जोडून आम्ही त्यांना पाठवलेली आहेत. संजय राऊत साहेब, आपण आराम करा आणि लवकर बरे व्हा. गेट वेल सून, राऊत साहेब. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत. मोठी शक्ती प्रदर्शन करत वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हिना गावित निघाल्या असून हजारोंच्या संख्येनं यावेळी कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झालेत. या रॅलीत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांसह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येनं सहभागींच्या बळावर डॉक्टर हिना गावित शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. धाराशिव जिल्ह्याला शनिवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसलाय. या अवकाळी पावसामुळे फळबागांसह विविध शेती पिकांचं आणि घरांचं प्रचंड नुकसान झालंय. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यानं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर शेत शिवारात पाणीच पाणी झालंय. वादळ वाऱ्यामुळे धाराशिव तालुक्यातील जवळे दुमाला येथील पॉली हाऊसचं मोठं नुकसान झालंय. या पॉली हाऊसमधील शिमला मिरचीच्या रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शिमला मिरचीसोबत उपळा येथील पपई बागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. पंचनामे करून सरकारनं मदत करावी अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. खानदेश कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ मंदिरात आज चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस फेडण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी झाल्याचं कडेकोट बंदोबस्तात दर्शन घेण्यात आलंय. महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशीला महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं नवस फेडण्यासाठी तसेच लहान मुलांचे जावळ काढण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात. सालाबादप्रमाणे यंदाही भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी पाहायला मिळाली. श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट एकविरा देवीचा यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आज 22 तारखेला चतुर्दशी म्हणजे चौदस निमित्ताने लहान बालकांचे जाऊळ आणि मान मानता नवस पूर्तीचा कार्यक्रम चालू आहे. तर आज याच्यामध्ये गर्दीची एवढी होणार आहे, तरी प्रत्येकाने आपले लहान बालके, आपले दागदागिने हे सगळं सांभाळायचे आहे आणि कुणालाही असं काही त्रास होईल असं करू नये. कारण काय आहे, मतलब उन्हाचाही जोड येतो, ऊन पण आहे जवळ आणि आम्ही मंदिराच्या परिसरात चारी बाजूने मंडपाची सोयी केलेली आहे. मंडपाच्या सोयीचा फायदा घ्या. पाण्याच्या सुविधा केलेल्या आहेत. सर्व याच्या सुविधा केलेल्या असताना कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस बंदोबस्त आहे. कॅमेरे, CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि आपला नवस्फूर्ती जो कार्यक्रम आहे तो आनंदात पार पाडावा. त्याचप्रमाणे उद्या 25 तारखेला आई भगवतीचे चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने भगवतीचा असा भव्य दिव्य पितळी नवीन केलेला रथ, ह्या रथातनं आई भगवतीची धुळे महानगरातून मिरवणूक होईल. यावर्षी मार्गाचा नवीन मार्ग झालेला आहे. महायुतीचे तर या होत्या आजच्या छत्रपती महत्त्वाच्या घडामोडी. अशाच संभाजीनगरचे घडामोडींसाठी उमेदवार पाहत राहा चंद्रकांत खैरे न्यूज यांचे 24 उमेदवारी मराठी. अर्ज भरण्याआधी त्यांच्या आई वत्सलाबाई खैरे यांच्याकडून औक्षण करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना आणि विरोधी पक्षनेते